Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. मी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. वर्क अँड एनर्जी हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. वर्क नक्की काय आहे ही कन्सेप्ट अगदी डिटेलमध्ये क्लिअर केलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ वर्क की जे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह वर्क, व्हॉट इज मीन बाय निगेटिव्ह वर्क अँड व्हॉट इज मीन बाय झिरो वर्क हे आपल्याला समजून घ्यायचे आहे वेगवेगळ्या एक्झाम्पल्स मधून. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या पुस्तकामध्ये थिंक बिफोर युअर आन्सर्स मध्ये 5 एक्झाम्पल्स तुमच्या समोर दिलेले आहे. या 5 एक्झाम्पल्सने आपण पॉझिटिव्ह वर्क काय आहे, नेगेटिव्ह वर्क काय आहे आणि झिरो वर्क काय आहे या कन्सेप्ट समजून घेणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल काय दिसतंय तुम्हाला, पुशिंग अ स्टेल व्हेकल. एखादी कार बंद पडलेली आहे, गाडी काय झालेली आहे, बंद पडलेली आहे आणि त्या गाडीला आपण ढकलतो आहे. आता काय होणार आहे बाळांनो, इथे जेव्हा एखादी बंद पडलेली गाडी आहे ती आपण ढकलणार आहोत, त्याच्यावरती फोर्स अप्लाय करणार आहोत. फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, तिथे डिस्प्लेसमेंट होणार आहे. जर जास्त फोर्स लावला तर ती गाडी आपण सगळेजण मिळून ती ढकलू शकतो. सो इट्स अ पॉझिटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह वर्क कशा पद्धतीने आहे तुम्हाला रिझन समजावून सांगणार आहे. पुशिंग अ स्टॅल व्हेकल. मग आता इथे काय करायचं आपल्याला, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कशा पद्धतीने होते. हियर वी आर अप्लाइंग फोर्स ऑन दॅट व्हेकल अँड डिस्प्लेसमेंट इज टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ फोर्स. सो दॅट इज वाय इट इज अ पॉझिटिव्ह वर्क. म्हणजे इथे काय होतंय, तो जो व्हेकल आहे आपण जिकडे ढकलतो आहे, फोर्स जिकडे लावतो आहे तिकडेच ते व्हेकल काय होतंय, पुश होत आहे. म्हणून याला आपण म्हणणार आहोत पॉझिटिव्ह वर्क. ओके, अजून याच्यामधलं सायंटिफिक जे रिझन आहे ते पण तुम्हाला समजावून सांगणार आहे. कॅचिंग द बॉल विच युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. म्हणजे क्रिकेटचं उदाहरण घेऊया. तुमच्या म्हणजे बॉल फेकलेला आहे आणि तुम्ही तो कॅच झेलता आहात, पकडता आहात. काय झालेलं आहे इथे, दॅट इज वी आर स्टॉपिंग द मोशन ऑफ दॅट बॉल with a force. It means that here the direction of force and the direction of displacement is different. इथे काय येतोय, बॉल तिकडने येतोय आणि आपण आपल्या इकडनं अशा पद्धतीने काय करतोय, फोर्स लावतोय. म्हणजे तिकडनं फोर्सने तो बॉल येतोय आणि इकडनं आपण पण काय करतोय, तो स्टॉप करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे इथे डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांच्या डायरेक्शन टोटली काय आहेत, वेगवेगळे आहे. सो इट इज निगेटिव्ह वर्क. हे काय आहे, निगेटिव्ह वर्क. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि तुमचा फोर्स यांच्या डायरेक्शन वेगळे असेल तर तो निगेटिव्ह वर्क असतं. डिस्प्लेसमेंट आणि तुमचा फोर्स यांची डायरेक्शन एकाच दिशेने असेल तर ते पॉझिटिव्ह वर्क असतं. अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. tying a stone to one end of string and swinging it round by other end of string. गोफन माहिती आहे तुम्हाला शेतकऱ्याची. सो कुठल्या प्रकारचं वर्क होणार आहे, तुम्हाला मी अगोदरच्या लेसन मध्ये लॉज ऑफ मोशन मध्ये पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकवली होती बघा. ते एक उदाहरण दिले होते. ती ए पॉइंट पासून ती जी मुलगी आहे ती सुरू करते राऊंड तिचा आणि ती परत ए पॉइंट पर्यंतच येऊन पोहोचत असते. मग इथे किती झालं डिस्प्लेसमेंट झिरो झालं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये किंवा एखादी व्यक्ती जी आहे ए पॉइंट पासून गेली बी पॉइंट कडे आणि बी पॉइंट पासून परत ए पॉइंट कडे आले तर इथे डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, तुमचं झिरो होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ती जी गोफन आहे अशी गोल 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 फिरवत असणार आहे त्यावेळेस तुमचं डिस्प्लेसमेंट आणि जे तुमचा फोर्स आहे यांची डायरेक्शन एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहे, टँजंट असणार आहे. दॅट इज हियर द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अँड डायरेक्शन ऑफ फोर्स इज परपेंडिक्युलर टू इच अदर. तुम्हाला मी एक उदाहरण लॉज ऑफ मोशन मध्ये पण सांगितलं होतं. एक सर्क्युलर डिस्क घ्यायची, त्याच्यावर 5 रुपयाचं कॉइन ठेवायचं. तो 5 रुपयाचा कॉइन कुठे फेकला जाईल रे, टँजन्शियली परपेंडिक्युलर डिरेक्शनली. इकडे फोर्स लावला, इकडे फोर्स लावली, ती टँजन्शियली तिकडे फेकलं जाणार आहे. म्हणजे इथे लक्षात येते तुमच्या, इथे काय होतं आहे, डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांची डायरेक्शन एकमेकांना परपेंडिक्युलर येते आहे. सो हियर झिरो वर्क डन. इथे कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. किंवा अजून एक एक्झाम्पल आहे, वॉकिंग अप अँड डाऊन इन स्टेअर केसेस. म्हणजे आपण घरामध्ये बघा किंवा आपण घरामध्ये चढतो उतरतो आहेत, पायऱ्या चढतो उतरतो, किंवा क्लाइम्बिंग अ ट्री, झाडावरती चढायचं परत उतरायचं, असं एक एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलेलं आहे. मग या केसमध्ये काय होतं आहे, वॉकिंग अप, ज्यावेळेस आपण घराच्या त्या पायऱ्या चढतो आहे म्हणजे काय होतंय, अप वरच्या दिशेने जातोय ना. फोर्स इज ऑन दी अपवर्ड डिरेक्शन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतं, त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे इकडे तुमचं
फोर्स खाली लावला जातोय पण डिस्प्लेसमेंट काय होतंय वरती, म्हणजे आपण त्या पायऱ्यांवरती फोर्स लावतोय पण डिस्प्लेसमेंट तुमचं वरती होतंय. सो हियर द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज अपोजिट. झाडावरती चढायच्या वेळेस पण तसं आपण फोर्स तिथे खाली लावतोय आणि आपण डिस्प्लेस कुठे होतोय, झाडाच्या वरती डिस्प्लेस होतोय. पायांच्या तिथे फोर्स लावतोय, पायांवरती आपण फोर्स लावतोय किंवा तिथे चढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे इथे पण काय होतं या केसमध्ये तुमचं जे डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट होतंय. म्हणजे या केसमध्ये एक्झाम्पल कसलं आहे, नेगेटिव्ह वर्क डनचं एक्झाम्पल आहे. म्हणजे ज्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच दिशेत असेल तर ते पॉझिटिव्ह वर्क असतं. ज्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनला असतं ते नेगेटिव्ह वर्क असतं. आणि जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, 90 डिग्रीचा अँगल करत असतात, त्यावेळेस ते काय असतं तुमचं झिरो वर्क. अजून काय दिलेलं आहे, स्टॉपिंग अ मूव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक्स. एक फास्ट मूव्हिंग कार आहे, आपण ब्रेक्स लावले आणि ती गाडी थांबली, कुठलं झालं तुमचं, इट्स अ नेगेटिव्ह वर्क ना. म्हणजे काय झालेलं आहे, ती मोशन मध्ये आहे आणि आपण त्याच्यावरती ब्रेक केल्यामुळे फ्रिक्शनलमुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, फ्रिक्शनमुळे काय झालं, तिचा स्पीड कमी झाला. म्हणजे इथे काय झालं तुमचं नेगेटिव्ह वर्क झालेलं आहे. सो तुम्हाला इथे काय झालं, तुमचं फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन इथे वेगवेगळी आलेली आहे. स्टॉपिंग, ती मूव्हिंग कार स्टॉप करण्यासाठी ती मूव्ह करते आहे. फोर्स लावल्यामुळे काय झालेली आहे, डिस्प्लेसमेंट पुढच्या दिशेने होते पण फोर्स लावल्यामुळे काय झालेलं आहे, ती कार हळूहळू स्पीड कमी कमी होऊन ती स्टॉप होते. म्हणजे इथे तुमचं डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांची डायरेक्शन वेगवेगळी आलेली आहे. म्हणजे हे सुद्धा कसलं एक्झाम्पल आहे, इट्स अन एक्झाम्पल ऑफ नेगेटिव्ह वर्क. सो ह्या सगळ्या एक्झाम्पल मधून तुम्ही काय नोटीस केलं, द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम इन सम केसेस. In some cases, the direction of displacement force are opposite to each other, and in some cases the direction of force and displacement are perpendicular to each other. In these cases, the work done, how will you say that it is positive work, it is negative work, or it is a zero work? मग zero work आपण कशा पद्धतीने म्हणू शकता, तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 20 वरती हा ऑरेंज कलरचा बॉक्स दिलेला आहे. या ऑरेंज कलरच्या बॉक्स मधून आपण समजून घेऊया की पॉझिटिव्ह वर्क काय आहे, नेगेटिव्ह वर्क काय आहे आणि झिरो वर्क काय आहे. सो फर्स्ट केस मध्ये व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डिरेक्शन, ज्यावेळेस आपण ती बंद पडलेली गाडी आहे तिला धक्का दिलेला आहे, फोर्स लावलेला आहे, मग तिचं डिस्प्लेसमेंट कुठे झालेलं आहे, सरळ रेषेमध्ये झालेला आहे. मग इथे तुमचा जो अँगल थीटा तो काय आहे तुमचा झिरो आलेला आहे. सो वर्क डन बाय दिस फोर्स इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह वर्क डन. पॉझिटिव्ह वर्क डन हे एक्झाम मध्ये 101% विचारलं जाईल की पॉझिटिव्ह वर्क डन मध्ये थीटा किती डिग्रीचा असतो, नेगेटिव्ह वर्क डन मध्ये थीटा किती डिग्रीचा असतो आणि झिरो वर्क डन मध्ये थीटा किती डिग्रीचा असतो. लक्षात ठेवायचं आहे, पॉझिटिव्ह वर्क डन मध्ये थीटा नेहमी तुमचा 0 डिग्रीचा असतो, नेगेटिव्ह वर्क डन मध्ये तो काय असतो 180 डिग्रीचा असतो आणि झिरो वर्क मध्ये काय असतो तो तुमचा 90 डिग्रीचा असतो. लक्षात येते तुमच्या, एखादा फळ फॉलिंग ऑफ फ्रूट फ्रॉम अ ट्री, फळ जमिनीवर पडतं आहे. सो इथे पण काय आहे तुमचं पॉझिटिव्ह वर्क डन आहे. म्हणजे फोर्स वरतून फोर्समुळे ते पडलं तर ते सेम डिरेक्शनला मूव्ह होते. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पॉझिटिव्ह वर्क डन. किंवा अजून पॉझिटिव्ह वर्क डनचं एक एक्झाम्पल, तुम्ही मॉलमध्ये सगळे जात असतात, त्याच्यामध्ये काय असतं एक ट्रॉली दिलेली असते. त्या ट्रॉलीमध्ये आपण वेगवेगळं सामान, आपण सगळे बिस्किट घेत असतो, किराणा घेत असतो, मग आपण त्याला मूव्ह करत असतो. आपण त्याच्यावरती फोर्स लावल्यानंतर ती जी ट्रॉली आहे आपल्याला पाहिजे त्या दिशेने आपण तिला घेऊन जात असतो. मीन्स हिअर फोर्स इज टुवर्ड्स द डायरेक्शन, मीन्स डिस्प्लेसमेंट इज डायरेक्शन टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे इथे त्या ट्रॉलीचं तुमच्या डिस्प्लेसमेंट, ज्या दिशेला तुम्ही फोर्स लावणार आहे त्या दिशेने डिस्प्लेसमेंट होणार आहे. मीन्स दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह वर्क. सो पॉझिटिव्ह वर्कचे खूप सारे एक्झाम्पल्स आहे. अजून तुम्हाला कुठले कुठले एक्झाम्पल्स माहिती आहेत जरा लिहा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये. सो आय थिंक पॉझिटिव्ह वर्क मध्ये तुमच्या दोन गोष्टी लक्षात आल्या असते, थीटा इज ऑलवेज झिरो अँड व्हेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अ सेम डायरेक्शन द वर्क डन इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह वर्क तुम्हाला क्लिअर झालं. त्यानंतर आपण जाऊया नेगेटिव्ह वर्क कडे. नेगेटिव्ह वर्क मध्ये तुमचा अँगल काय असतो 180 डिग्रीचा स्ट्रेट लाईन मध्ये. म्हणजे तुमचं इकडे फोर्स आहे आणि इकडे काय आहे डिस्प्लेसमेंट, म्हणजे त्यांची डायरेक्शन मात्र वेगळी. ही फोर्सची डायरेक्शन, ही तुमची डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आहे. व्हेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डिरेक्शन, दोघांच्या दिशा काय आहेत तुमच्या वेगवेगळ्या आहे. सो दॅट टाइप ऑफ वर्क इज कॉल्ड ॲज द नेगेटिव्ह वर्क. त्या वर्कला आपण नेगेटिव्ह वर्क म्हणतो आहोत. ब्रेक लावले, गाडी थांबली, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट अपोजिट
अपोजिट डिरेक्शनला आले. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ नेगेटिव्ह वर्क. देन वन मोर डेली लाईफ एक्झाम्पल अजून कुठलं नेगेटिव्ह वर्कचं, दॅट इज पुलिंग वॉटर फ्रॉम द वेल विथ द हेल्प ऑफ दॅट व्हील. ऑल ऑफ यू नो दॅट पुली, वी कॉल इट इज पुली. आपण नदी विहिरीतून बादलीने पाणी काढत असतो, ती पुलीमध्ये एक व्हील असतं बघा. तिथे बघा आपण काय असतं, इथे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन टोटली अपोजिट आहे. इकडे काय करतो आपण, फोर्स लावतो आहे. फोर्स लावल्यामुळे ती बादली काय होतीये, फोर्स इथे लावते पण बादली वरती येते. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय झाली तिथे वेगळी झाली. किंवा क्लाइम्बिंग अप अँड डाऊन फ्रॉम द स्टेअर केसेस, म्हणजे वरती चढणं उतरणं. आपण काय करतोय, फोर्स खाली लावतोय पण आपण डिस्प्लेस वरती होतोय. सो हिअर इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ नेगेटिव्ह वर्क. क्लाइम्बिंग ट्री अप अँड डाऊन, क्लाइम्बिंग ऑन द ट्री अँड अगेन कम डाऊन फ्रॉम द ट्री. म्हणजे आपण फोर्स लावतोय वरती, झाडावरती चढतो, म्हणजे फोर्स खाली लावतोय पण आपण डिस्प्लेस वरती होतो आहे. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नेगेटिव्ह वर्क. देन तुम्ही स्टेअर केसचं एक्झाम्पल बघितलं. अजून तुम्हाला नेगेटिव्ह वर्कचे कुठले कुठले एक्झाम्पल्स माहिती आहेत जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. पॉझिटिव्ह वर्कचे पण लिहा, नेगेटिव्ह वर्कचे पण लिहा. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल की नेगेटिव्ह वर्कमध्ये तुमचा जो थीटा असतो तो किती असतो, 180 डिग्री, बिकॉज द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इज टोटली अपोजिट टू इच अदर अँड दॅट टाइप ऑफ वर्क इज कॉल्ड ॲज द नेगेटिव्ह वर्क. ओके, चला जाऊया आपल्या शेवटच्या वर्ककडे, झिरो वर्क, जिथे काहीही काम होत नाहीये. When the applied force does not cause any displacement, or when the force and the displacement are perpendicular to each other, the theta is 0, then work done is called as the zero work. ज्यावेळेस बघा, ज्यावेळेस काय होत आहे, अप्लाइड फोर्स आणि तुमचा डिस्प्लेसमेंट यांचा अँगल काय आहे, तुमचा 90 डिग्रीचा आहे. किंवा कुठल्याही प्रकारचं, समजा सपोज आय एम पुलिंग द वॉल, मी भिंत आहे, त्या भिंतीला मी किती पूल करते पण त्या भिंतीचं डिस्प्लेसमेंट इथे होतंय का, ती भिंत कुठे हलते का, नाही हलत आहे. सो हिअर इज अ झिरो वर्क. किंवा एक मोठा ट्रॅक्टर आहे किंवा एक मोठी ट्रॉली आहे, एक मोठा ट्रक आहे, मी एकटी तो ट्रक ढकलते आहे, ती कुठे मूव्ह होत नाही. सो हिअर इज अ झिरो वर्क. म्हणजे ज्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट तुमचं झिरो येतंय त्याला आपण झिरो वर्क डन असं म्हणणार आहोत. किंवा तुम्ही बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं डेली लाईफ मधलं, जो कुली आहे, ट्रेन वगैरे मध्ये बसलं असाल किंवा जिथे ते कुली असतात आपलं सामान कॅरी करण्याचं काम करत असतात, ते कुलीने 1 बॅगा 2 बॅगा 3 बॅगा जरी उचलल्या पण त्याचं वर्क डन झिरो आहे. सायन्सच्या भाषेमध्ये का वर्क डन झिरो आहे, बिकॉज त्याने काय केली, ती बॅग अशी उचलली, फोर्स लावला, डिस्प्लेसमेंट काय झालं, अपोजिट डिरेक्शन, फोर्स खालून लावला, डिस्प्लेसमेंट वरती झालेला आहे आणि डोक्यावर ठेवली. परत दुसरी बॅग घेतली, फोर्स लावला, डिस्प्लेसमेंट वरच्या दिशेने. मीन्स हिअर द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट इज अपोजिट अँड दे आर मेकिंग द अँगल ऑफ 90 डिग्री. इथे या कुलीच्या बाबतीत, हमालाच्या बाबतीत की जो बॅगा उचलत असतो, इथे डायरेक्शन फोर्स अँड डिस्प्लेसमेंटची 90 डिग्रीची झालेली आहे. त्याच्यामुळे त्याने 10 बॅगा जरी उचलल्या, 50 बॅगा जरी उचलल्या, त्याचं वर्क डन हे सायन्सच्या भाषेमध्ये झिरो असणार आहे. मग तुम्हाला कोणी सांगितलं की एक घोडागाडी आहे, की जो घोडागाडीवाला आपल्याला घेऊन गावाला चाललेला आहे आणि एक मुलगा बॅग घेऊन स्कूलमध्ये चाललेला आहे आणि एक जो हमाल आहे तो बॅगा घेऊन बॅग उचलत आहे. मग कोणाचं वर्क डन जास्त आहे, मग तुम्ही काय सांगणार, तुम्ही म्हणाल तो अरे बाबा याने तर 10 बॅगा उचललेला आहे, याचं वर्क डन जास्त असणार आहे. नो, इन द लँग्वेज ऑफ सायन्स द कुली डू द झिरो वर्क डन. झिरो वर्क आहे बिकॉज द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट इज perpendicular to each other. That's why the work done by the coolie is zero here. त्या घोडागाडीच्या एक्झाम्पल मध्ये काय झालेलं आहे की जो डिस्प्लेसमेंट झालेला आहे, ती जी घोडागाडी आहे ए पोझिशन वरून बी पोझिशन मध्ये डिस्प्लेस झालेली आहे. म्हणजे काय आहे, पॉझिटिव्ह वर्क झालेला आहे. किंवा स्कूल बॅग घेऊन तुम्ही स्कूलमध्ये चालले, इथे पण डिस्प्लेसमेंट झालेला आहे. सो इन आय थिंक तुम्हाला पॉझिटिव्ह वर्क डन काय आहे, नेगेटिव्ह वर्क डन काय आहे आणि झिरो वर्क डन काय आहे, ही कन्सेप्ट छानपैकी लक्षात आली असेल. सो सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह वर्कमध्ये तुमचा थीटा असतो 0, नेगेटिव्हमध्ये असतो 180 डिग्री आणि झिरोमध्ये असतो तो 90 डिग्री. ठीक आहे. सो तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये त्याचे एक्झाम्पल्स टाका आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एक प्रश्न विचारते, त्या प्रश्नाचं उत्तर नक्की लिहा. राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ पॉझिटिव्ह वर्क, नेगेटिव्ह वर्क,
and the zero work, and write down the angle in positive work, negative work and the zero work. So I think positive work काय आहे, negative work काय आहे आणि zero work आहे. याची कन्सेप्ट आता तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. सो स्टुडंट, कसं वाटलं? पॉझिटिव्ह वर्क, नेगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क क्लिअर झालं. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. सी स्टुडंट, ट्राय दिस मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह वर्क, नेगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क काय आहे एक छानशा एक्सपेरिमेंट मधून समजून घ्यायचं आहे. एक्सपेरिमेंट तुमच्या समोर आहे. हाय डिअर स्टुडंट, तर आपण बघणार आहोत आपला 9th स्टँडर्डचं सेकंड लेसन वर्क अँड एनर्जी. याच्यामध्ये आपण बघणार आहोत पॉझिटिव्ह वर्क, नेगेटिव्ह वर्क अँड झिरो वर्क थ्रू द एक्सपेरिमेंट. तर या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला काय लागणार आहे? या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला एक लागणार आहे कप, त्यानंतर 2 नट लागणार आहे, त्यानंतर एक थ्रेड की जो तुमच्याकडे इझिली अवेलेबल आहे आणि तुमची पेन्सिल. कशासाठी? होल पाडण्यासाठी तुम्हाला पेन्सिल लागणार आहे. सर्वात पहिले सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट आय डू दॅट इज आय मेक होल ऑन दीज अँड ॲट द बॉटम ऑफ दिस ग्लास, ओके, विथ द हेल्प ऑफ पेन्सिल. Then what I do that is I put the thread inside the glass, inside this cup. Then we have to tie one nut to this. Okay, we have to tie one nut to the one end of this thread. So in this way one nut is inside the glass and we have to tie another nut to the other end of this glass or other end of this thread. So our experiment is ready, that is we put one nut inside and one nut is outside. Now you can see it very clearly what is the experiment or what is the positive work. Okay, so I put this glass here. Now what you observe, let's see, that is due to the gravity or due to the force of this nut, that glass is moving and it is a positive work. Means here the force and displacement are the same direction, so it is called as the positive work. So first of all we have to see the positive work. We put the glass here and one end of this here. Now what do you observe? That is due to the force of this nut, that glass is moving here. It means it's a positive work. Means here the force, here is a force and here is the displacement. Means here displacement occur toward the direction of force. म्हणजे इथे हे जे डिस्प्लेसमेंट आहे ते फोर्सच्या डायरेक्शनला होत आहे, म्हणून याला म्हणणार तुम्ही पॉझिटिव्ह वर्क. सी हियर. Okay, now we have to see the negative work. Negative work काय आहे बघा. यासाठी to understand the negative work, I put one scale here. Now observe very carefully. What happened? That is due to this scale there is a resistance in the path. That's why displacement stop. Means here the direction of force and direction of displacement is negative. That's why it is a negative work. Now let's see the zero work. These are the negative work. To understand the zero work, student, we put one nut here on one side and one nut on the other side of the string. Now we putting this in this way. Now you can observe that this glass is stable, means it not moving to this direction or this direction. It means that it having the zero work. कारण या दोन्ही नटनी इक्वल आणि अपोजिट जे फोर्स आहे ते एकमेकांवरती लावला आणि त्याच्यामुळे या ग्लासचं कुठल्याही प्रकारचं डिस्प्लेसमेंट इथे होत नाहीये आणि ते एकमेकांना परपेंडिक्युलर, ही जी डायरेक्शन आहे ती एकमेकांना, ही फोर्स बघा हा फोर्स आहे आणि ही डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट हे काय आहे एकमेकांना परपेंडिक्युलर. इथे 90 डिग्रीचा अँगल होतोय, इथे हा फोर्स आहे, इकडे तुमचं डिस्प्लेसमेंट हे काय आहे एकमेकांना 90 डिग्रीचा अँगल होतोय, म्हणजे हे काय आहे इथे झिरो वर्क आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. इट इज नॉट मूव्हिंग दिस डायरेक्शन और दिस डायरेक्शन. तो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह वर्क काय आहे, नेगेटिव्ह वर्क काय आहे, झिरो वर्क काय आहे, अगदी डिटेलमध्ये सगळ्या एक्सपेरिमेंट सह समजून घेतला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.